तर मित्रांनो, आपल्या रेट्सची जी आपण रेट्स घेतली होती ही, तर हिचा पहिला मॉडिफिकेशन आपण करतोय. तर पहिला मॉडिफिकेशन काय आहे, तर आपण टायर टाकतोय. टायर आणि मॅकव्हील अपग्रेड करतोय. जे आपली पहिली टायर आहे ते 14चे आहेत, तर ही आपण 15 मध्ये एक्सटेंड करते. 15ची आपण मॅकव्हील आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर आपल्या रीड्सचा फायनली पहिला मॉडिफिकेशन होत आहे. तर बघा तुम्ही, मला दाखवतो मॅकव्हील कुठल्या आहेत. तर या मॅकव्हील आहेत, या मी सेकंड हँड परचेस केलेले आहेत. तर बघू शकता, हा 15 आणि टायर पण घेतलेले आहेत. तर पहिला स्टॉक बघू शकता कसा आहे. तर हे आपण आता अपग्रेड करत आहोत. तर आपली 4 व्हीलरमधली पहिली मॉडिफिकेशन आपण टायर अपग्रेड करत आहोत, मॅकव्हील आणि टायर. तर बघूया कशी दिसते. आणि एक स्पॉयलर पण आणला आपण, स्पॉयलर पण बसवते. तर बरेच छोट्या छोट्या मॉडिफिकेशन आपण स्टार्टिंगला करणार आहोत, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट गाडी एकदम फुल मॉडिफाय करणार आहोत. तर बघू शकता. तर चला पहिले टायर गाडीला लावून घेतो. मॅक्युलर टायर सोडून घेतो, नंतर मग गाडीला बसवल्यानंतर कसे आहेत बघू शकता. हे आहे टायर 15चे. ही आपली रिट्स. तर चला पहिले टायर बसून घेतो गाडीला, आणि नंतर दाखवतो तुम्हाला कसा टायर बसवताना मी काही दाखवत नाही, कारण ते काही नॉर्मल गोष्ट ती काय काय अर्थ नाही. डायरेक्ट टायर बसून गाडीला बसून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी दिसते गाडी. मित्रांनो, फायनली मॅकव्हील लागलेले आहेत, आणि मॅकव्हीलचा लुक येतोय ना एक नंबर. टायर ब्रॉड झाल्यामुळे गाडीचा लुक एकदम खतरनाक झाला आहे. आणि जशी थोडीशी नॉर्मल बाहेर दिसायला लागते त्या टाईपमध्ये आहे, थोडीशी अजून बाहेर आली तर अजून भारी दिसेल. ही ओके, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बघू शकता मित्रांनो, गाडीचा लुक किती चेंज झाला आहे. आता तर बिफोर जाम फरक पडला. गाडी डायरेक्ट म्हणजे उठून दिसायला लागली. कशी वाटते दादू गाडी? हा, दादूचा नाक काला झालाय. गाडी एक नंबर दिसून राहिली मित्रांनो. आता नेक्स्ट मॉडिफिकेशन आता झालेलं आहे. आता स्पॉयलर बसवत आहे. स्पॉयलर बसवल्यानंतर आपण एक आस्ते मॉडिफिकेशन करत जाऊ या गाडीला. तुम्ही बघा त्याच्या पुढे कसा मॉडिफाय आहे. चला फायनली एक मॉडिफिकेशन आपलं झालं आहे. तर ही व्हिडिओ इथंच क्लोज करतोय.